कधीकधी असं होतं ना, की दुःखाची इतकी घनदाट सावली आपल्या आयुष्यावर पडते, असं वाटतं की आपलं कर्मच आपल्याला घेरून बसलं आहे. आणि अशा वेळी आशेचं किरण हा सूर्याकडून नाही, तर कुठून तरी एका अनोळखी, अपरिचित व्यक्तीच्या रूपातून आपल्या आयुष्यात येतो. तर आजची ही कथा आहे ना, ती अशाच एका पुण्यवान माणसाची आहे. नाव त्यांचं लिंगण्णा शास्त्री. बिचारे पूर्वजांच्या कर्माचं ओझं वाहत होते आणि त्यापायी त्यांचं आयुष्य म्हणजे एक दुःखच बनून गेलं होतं. तुम्ही विचार करा, त्यांचं घर, घर कसलं? ते एक रणांगणच होतं. घरात सतत भांडणं, कुटुंबातलेच लोक त्यांचा अपमान करायचे आणि गरिबी तर इतकी टोकाची होती की कधीकधी त्यांना वाटायचं की या आयुष्यात संपवून टाकावं. आणि मग एक दिवस त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. दिवसभर गोठ्यात काम करून ते थकले होते आणि जेवायला काय मिळालं तर शिळं, किडलेलं अन्न. जणू काही ते अन्नच त्यांच्या त्या दयनीय अवस्थेचं प्रतीक बनून समोर आलं होतं. पण म्हणतात ना, जेव्हा सगळी दारं बंद होतात, तेव्हा कुठेतरी एक खिडकी उघडते. त्यांच्या बाबतीतही तसंच झालं. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या, बरोबर त्याच क्षणी एका दैवी शक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. आणि ही शक्ती कशी आली? तर त्यांच्या समोर एक अवधूत प्रकट झाले. एक तेजस्वी योगी, ज्यांच्या डोळ्यातून नुसती करुणा वाहत होती. आणि मग चमत्कार घडला. त्या अवधूताने फक्त एक स्पर्श केला आणि ते किडलेलं अन्न नाहीसं झालं. त्याच्या जागी आला एक गोड सुगंधी हलवा. विचार करा, कर्माच्या कडूसळानंतर त्यांना कृपेचा तो गोडवा पहिल्यांदा चाखायला मिळाला. पण गोष्ट इथेच संपली नाही. त्या साधूने त्यांना सांगितलं, जमिनीत खण. आणि तिथे काय सापडलं? 2 कुत्र्यांचे सांगाडे. आणि हे कुत्रे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर त्यांचेच पूर्वज होते, जे पिशाच्च योनीत अडकले होते. त्यांच्यामुळेच घरात ही सगळी नकारात्मकता होती. मग एका साध्या विधीने त्या आत्म्यांना मुक्ती मिळाली आणि अखेर ते घर शुद्ध झालं. आणि मग त्या अवधूतांनी आज्ञा दिली, तुम्हाला पिठापूरमहून बोलावणं आलंय, आत्ताच निघा, पुढची सगळी व्यवस्था मी पाहीन. बघा, एका क्षणात सगळं बदललं. आणि इथूनच लिंगण्णा शास्त्रींच्या श्रद्धेच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी काहीच विचार केला नाही. अंगावर जे कपडे होते तेवढ्याशा कपड्यांवर ते निघाले पिठापूरच्या यात्रेला, आपलं सगळं भवितव्य त्या अदृश्य शक्तीवर सोपवून, जी त्यांना मार्ग दाखवत होती. आणि बघा, अवधूतांनी दिलेलं वचन कसं खरं ठरलं. नरसिंहप्पा नावाच्या एका व्यक्तीला स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतानुसार त्यांनी लिंगण्णा शास्त्रींना जेवण दिलं, राहायला जागा दिली, नवीन कपडेही दिले. म्हणजे सगळं कसं ठरल्यासारखं घडत होतं. हा प्रवास पूर्णपणे दैवी इच्छेनेच होत होता, हेच यातून सिद्ध झालं. आणि जसजसे ते पुढे चालत होते ना, त्यांना एक वेगळाच अनुभव येत होता. त्यांच्या शरीरातून जणू काही एक दैवी विद्युत प्रवाह वाहतोय असं त्यांना जाणवत होतं. हे एक चिन्ह होतं की त्यांचं रक्षण होतंय, त्यांना योग्य मार्ग दाखवला जातोय. बरं, आता लिंगण्णा शास्त्रींची कथा इथेच थांबूया आणि कथेचं वळण घेऊया दुसऱ्या एका भक्ताकडे. त्यांचं नाव गणपती शास्त्री. यांना तर प्रभूंच्या विराट स्वरूपाचंच प्रत्यक्ष दर्शन झालं. झालं असं की एका शेतात गणपती शास्त्रींना 10 वर्षांचा एक मुलगा भेटला. पण तो साधा मुलगा नव्हता. त्याचं तेज, त्याची कांती इतकी अफाट होती आणि तो जे बोलत होता त्यात जणू संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान सामावलं होतं. तो मुलगा काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला, मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे. मीच परम सत्य आहे. मला एका रूपात पाहणं हे अर्धसत्य आहे, कारण मीच सर्व काही आहे. केवढा मोठा अर्थ आहे या वाक्यात. आणि त्याच वेळी एक अजून चमत्कार घडला. तिथे एक वांझं गाय होती. त्या गायीने त्या दिव्य मुलाला स्वतःहून प्रेमानं दूध पाजलं, त्याची तहान भागवली. आणि याच दर्शनातून प्रभूंचं खरं स्वरूप समोर आलं. अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप, जे अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री आहे, जे सृष्टीच्या अंतिम ऐक्याचं प्रतीक आहे. रूपाच्या, लिंगाच्या पलीकडचं, सर्वांचा स्रोत असलेलं ते मूळ तत्व. तेवढ्यात तिथे आणखी काही लोक आले आणि त्यांच्या डोळ्यांदेखत तो दिव्य मुलगा आणि त्याच्यासोबत असलेली एक लहान मुलगी, दोघेही प्रकाशात विलीन झाले आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या त्या एकमेव तेजस्वी रूपात एकरूप झाले. आणि मग आपल्या त्या खऱ्या रूपातून प्रभूने संपूर्ण मानवजातीसाठी एक असं वचन दिलं, जे आजही तितकंच खरं आहे.
त्यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आणि ती 33 या एका पवित्र गूढ संख्येभोवती फिरते. मंदिरापर्यंत 33 पावलं, येणाऱ्या 33 पिढ्यांसाठी आशीर्वाद, आणि हे सगळं 33 कोटी देवतांच्या साक्षीने. त्यांनी सांगितलं की त्यांच्या जन्मस्थानी एक भव्य मंदिर उभं राहील. त्यांनी प्रतिज्ञाच केली की माझ्या जन्मस्थानी एक भव्य मंदिर उभारलं जाईल. माझे आशीर्वाद तुमचा वंशाचं रक्षण करतील. जे कोणी हे मंदिर बांधायला मदत करतील ते मुक्त होतील. जे इथे पूजा करतील ते सर्व ऋणांतून मुक्त होतील. आणि जे माझी कथा वाचतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पण या सगळ्यातलं सर्वात महत्त्वाचं वचन ते म्हणजे, जो आपल्या जीवनाचा भार माझ्यावर सोपवतो त्याचं कल्याण मी नेहमीच पाहतो. ही एक दैवी हमी आहे, संपूर्ण शरणागतीचं फळ. तर मग लिंगण्णा शास्त्रींच्या त्या भयानक दुःखापासून ते प्रभूंच्या या शाश्वत वचनापर्यंतचा हा प्रवास आपल्याला काय सांगून जातो? तो हेच सांगतो की प्रारब्ध, आपलं कर्म कितीही कठीण असलं तरी संपूर्ण शरणागतीने त्यावर मात करता येते. जेव्हा आपल्याला वाटतं की सगळे रस्ते बंद झालेत, तेव्हाच श्रद्धेचा एक नवा मार्ग उघडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा ही फक्त कोणा एकासाठी नाहीये, तर ते एक असं शाश्वत आश्रयस्थान आहे जे आपल्या सगळ्यांसाठी नेहमीसाठी खुलं आहे.